हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आयशाने घरामध्ये किती खेळणी पसरवून ठेवली होती बघा. लहान मुलं घरात असल्यावर असा पसारा होणारच नाही का. आयशाची अशी मजा मस्ती शेवटपर्यंत बघा. दिवसभर घरामध्ये असं ती खेळणी इकडे तिकडे टाकत असते आणि भिंती तर माझ्या पूर्ण रंगवून ठेवल्या आहेत. असो, जाऊ द्या, लहान आहे ती एकटी घरात करणार तरी काय, म्हणून मी तिला ओरडतही नाही आणि काही बोलतही नाही. चला तर मग आज मी किचन क्लिनिंग करते, कारण की 2 दिवसानंतर स्क्वॉड येणार आहे. स्क्वॉड म्हणजे कोण तुम्हाला तर माहीतच असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा मी स्क्वॉड हा शब्द कोणाला वापरते. त्यासाठी छोट्या मोठ्या मी क्लिनिंग करत असते आणि अशा छोट्या मोठ्या बारीक गोष्टी लक्षात घेऊन मला स्क्वॉड खूप बोलत असतात, म्हणून मी पटकन किचनची टाईल्स खूप तेलकट झालेली होती. रोज फोडणीचे ते डाग उडून उडून ना तेलकट झाली होती, म्हणून मी ती डायरेक्टली आपल्या घसणीनेच घसली. मी कुठलंही लिक्विड यूज नाही केलं, असंच आपलं नॉर्मल डिशवॉशरनी केलं. नंतर ही माझी छोटीशी रॅक आहे, याच्यात मी छोटे छोटे माझ्या वस्तू ठेवते. साखरेचा डब्बा, चहा पावडरचा डब्बा, मसाल्याचा डब्बा आणि तेलाची छोटीशी केटली आहे माझी क्यूटशी, ती ठेवली. आणि हे खाली मी पेपर्स वापरते. हे मी मिशोवरून मागवले. खूप छान आहेत, वॉशेबल आहेत ते एकदम. आपण धुवून परत यूज करू शकतो आणि कुठलेही त्याच्यावर डाग वगैरे राहत नाहीत. तर आणि ही छोटीशी रॅक मी डीमार्टमधून घेतलेली आहे. 149मध्येच मला ही भेटली होती. खूप छान आहे, चांगली पण आहे आणि आपण ती किचनमध्ये काय दुसरीकडे पण ठेवू शकतो, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकतो. ती पण खूप तेलकट झाली होती, म्हणून मी तिला वॉश केली, घसून घेतली. निघतच नव्हती, मला 2-2 वेळेस ती घसावं लागत होती. आयशा झोपी गेली होती दुपारची, म्हणून मी हे कामं करायला घेतले. नंतर ते कार्डशीट पेपर सारखंच येते, मग मी ते पुसून घेतलं व्यवस्थित. जिथं जिथं थोडं थोडं राहिलं होतं ते पण निघून गेलं आणि मग मी ते पेपर टाकले, कारण मी त्याच्या आकाराचे कापून घेतलेले आहे. रॅकला पण लावलं आहे. मग नंतर मी माझं सामान लावलं बघा. माझे छोटे छोटे डबे आहेत, मी त्याच्यात छोटंसं सामान ठेवते आणि रॅकमध्ये मोठे डबे ठेवते. आणि ही छोटीशी रॅक माझी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का? उद्या मी कुठल्या टॉपिकवर बनवू मला सांगत जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत जा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. कशी आहे माझं छोटंसं किचन आणि क्लीन केल्यानंतर तर ते अजूनच छान दिसतंय नाही का. मला अजून त्याचं डेकोरेशन